या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थितः। नमस्तस्ये 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 नमो नमः। सर्वप्रथम सर्वांनाच आदिशक्तीच्या जागराच्या म्हणजे नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। आम्ही भाविकांसाठी पुन्हा एकदा घेऊन आलो आहोत सी 24 तासचा नवरात्र विशेष कार्यक्रम जागर आदिशक्तींचा। आदिशक्ती जगत जननी शक्ती स्वरूपा आई जगदंबा मातेच्या आगमनाची वेळ झाली आहे। महाशक्तीच्या उपासनेचे सर्वात मोठे महापर्व नवरात्र। पुराणांमध्ये नवरात्र साजरे करण्याचे देवीचे महत्त्व सांगितले आहे। जगामध्ये तामसी, क्रूर आणि राक्षसी वृत्तींच्या लोकांची संख्या वाढू लागली। सकलजन या त्रासाने अगदी त्रस्त झाले। तेव्हा सर्वांना त्रासमुक्त आणि भयमुक्त करण्यासाठी त्यांना त्यांचे स्थान पुन्हा मिळवून देण्यासाठी शक्ती देवता या भूतलावर अवतीर्ण झाली। आदिशक्तीने सकल जनांना सुख समृद्धी प्राप्त करून दिली। शक्तीने 9 दिवस आसुरी शक्तींबरोबर युद्ध करून विजय संपादन केला। तिच्या या कर्तृत्वाचे स्तवन आणि स्मरण करण्यासाठी नवरात्र साजरे केले जातात। नवरात्रामधील प्रत्येक रात्र आदिशक्तीच्या वेगवेगळ्या नावांवरून प्रचलित आहे। नवरात्रीच्या पहिल्या रात्री माता शैलपुत्रीची पूजा केली जाते। दुसऱ्या रात्री माता ब्रह्मचारिणी, तिसऱ्या रात्री माता चंद्रघंटा, चौथ्या रात्री माता कुष्मांडा, पाचव्या रात्री माता स्कंदमाता, सहाव्या रात्री माता कात्यायनी, सातव्या रात्री माता कालरात्री, आठव्या रात्री माता चामुंडा आणि 9व्या रात्री माता सिद्धिदात्री। अशा या 9 स्वरूपातील आदिशक्तींची या नवरात्रामध्ये पूजा केली जाते। आपण या नवरात्रात नवदुर्गेच्या आदिशक्तींच्या 9 रूपांची रोज ओळख करून घेणार आहोत। शक्तीचे स्तवन आणि तिची स्तुती करून तिचा आशीर्वाद घेणार आहोत। नवदुर्गेच्या पहिल्या शक्ती स्वरूपाचं नाव आहे शैलपुत्री। पर्वतराज हिमालयाची मुलगी म्हणून जन्म घेतला, त्यामुळे या शक्तीला शैलपुत्री असं नाव पडलं। मात्र पर्वतराज हिमालयाच्या या कन्येला पृथ्वीवर का यावं लागलं पाहूयात। आपल्या पूर्वजन्मामध्ये सतीच्या रूपामध्ये राजा प्रजापतीच्या घरी मातेनं जन्म घेतला होता आणि त्यावेळी तिचा विवाह भगवान शंकरासोबत झाला। दरम्यान त्यानंतर राजा प्रजापतीने मोठ्या यज्ञाचं आयोजन केलं। देवदेवतांसह सर्वांना या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलं। मात्र भगवान भोलेनाथांना आमंत्रणच नव्हतं। परंतु सतीची तीव्र इच्छा आणि व्याकुळता असल्यामुळे भगवान शंकराने सतीला यज्ञाला जायला परवानगी दिली। राजा प्रजापतीच्या घरी जेव्हा सती आली तेव्हा तिचे कोणीही स्वागत केले नाही, आदरातिथ्य केले नाही आणि त्या ठिकाणी शंकराचा देखील मोठ्या प्रमाणात अपमान करण्यात आला। आपल्या नवऱ्याचा, आपल्या आराध्याचा अपमान तिला सहन झाला नाही। आपण येथे येऊन मोठी चूक केली हे सतीच्या लक्षात आलं। त्यानंतर सतीने स्वतःला अग्निकुंडामध्ये झोकून आत्मदहन केलं। प्रत्यक्ष आदिशक्तीच्या रूपामध्ये माता स्वतः या पृथ्वीवर भ्रमण करत होती। मात्र मातेने आत्मदहन केल्यानंतर जगामधल्या सर्व दैवी शक्ती लुप्त पावल्या। सर्व देवतांवर आणि सर्व सृष्टीवर आसुरांचं महाभयंकर संकट ओढवलं। तेव्हा सर्व देवतांनी मिळून भगवान श्री विष्णूंची प्रार्थना केली, त्यांना शरण गेले। त्यावेळी श्री विष्णूंनी सर्व देवतांना आदिमाया आदिशक्ती मातेची आराधना करण्यासाठी सांगितलं। सर्वांच्या आर्त हाकेमुळे आदिमाय माता प्रसन्न झाली आणि पुढील जन्मामध्ये शैलराज हिमालयाच्या कन्येच्या रूपामध्ये जन्म घेतला। त्यामुळे तिचं नाव आहे शैलपुत्री। मातेच्या या रूपामध्ये उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हातात कमळाचं फूल आहे। या अवतारामध्ये असुराचा संहार या शक्तीने केला आणि सर्वांना समृद्धीचा शुभ आशीर्वादाचे पहिले रूप माता शैलपुत्री नमो नमः।